हत्याकांड प्रकरण सुरू झालं का अशा पद्धतीची चर्चा आहे, कारण की विलास घुले यांची हत्या होते। त्या हत्ये प्रकरणात खरं तर बीडचे तुमचे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाकडे ती सगळी संशयाचे बोट जे आहेत ते जाताना पाहायला मिळतंय। कुटुंबियांकडनं असा सगळा आरोप होतोय। हे पहा, त्यांच्या कुटुंबियांना आरोप करण्याचा अधिकार आहे। त्यांनी त्याप्रमाणे काल रात्री स्टेटमेंट केलेलं आहे, पुरवणी स्टेटमेंट, आणि त्याच्यावरती पोलीस चौकशी करतील आणि चौकशी करून जर सोनवण्यांचा त्याच्यामध्ये दोष नसेल तर त्यांना ते बाजूला काढतील, दोष असेल तर मग त्यांच्यावरती कारवाई होईल। परंतु या सगळ्या हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा काहीसा वाद जो आहे तो पेटताना पाहायला मिळतो का? काल या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात धनंजय मुंडेंनी सभागृहात देखील आवाज उठवला। हे बघा, औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी सभागृहामध्ये विलासच्या खुनाच्या बाबतीत कोणीही समर्थन वगैरे केलेलं नाही। विलासला त्या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये अशी जर प्रथा परंपरा पडली तर मला वाटतं हे लोन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरेल आणि त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी स्टेटमेंट दिलेलं आहे। सप्लिमेंटरी स्टेटमेंटचं पोलीस जे आहे त्याची चौकशी करतील आणि चौकशीमध्ये दोषी नाही आढळले तर त्यांना बाजूला काढतील आणि दोषी आढळले तर त्यांच्यावरती कारवाई करतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झालेले होते ते आरोप करणारे देखील तुम्ही होता, त्याच्यानंतर बजरंग बाप्पा होते, संदीप क्षीरसागर होते, या सगळ्या तुम्ही जिल्ह्यातल्या नेत्यांनी आरोप केलेले होते आणि त्यानंतर मात्र ह्या सगळ्या म्हणजे धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या नेत्यांवरती मात्र एक अडचणी येताना पाहायला मिळाले। तुमच्या संदर्भात देखील मध्यंतरी आरोप झाले, संदीप क्षीरसागरांवरती आरोप झाले, आता बजरंग बाप्पा सोनवणेंच्या मुलांवरती या हत्येच्या संदर्भातले आरोप होतात आहेत। कुठेतरी हा सुनियोजित कट वाटतोय का की संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे पाठीमागे होते त्यांच्यावरती कुठेतरी ही सगळी एक करून आरोप होतात आहेत? हे पहा, आरोप करणं, स्टेटमेंट करणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो केला, परंतु त्याच्यामध्ये पोलीस लोक 3-4 दिवस जे आहे ते त्यांचं स्टेटमेंटही घेत नव्हते। त्याचं कारण आहे कुठंतरी फोन लावला गेला पाहिजे, काहीसा संबंध असला पाहिजे। त्यांनी जे स्टेटमेंट केलेले त्याची कॉपी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही, त्याच्यावरती बोलू, परंतु तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांच्यावरती आरोप का होत होते? कारण ते जे आहे जे आतमध्ये जाऊन बसलेले ते जे सर्व त्यांचे हेच होते ना, म्हणून आरोप झालेले आणि आमच्यावरती काही अलगडे येतात, हे येतात। आता काल परवा मागच्या आठवड्यामध्ये धनंजय देशमुखवरती 307चा खोटा गुन्हा दाखल करून टाकला, म्हणजे आणि जो व्यक्ती दादासाहेब खिंडकर त्या हॉटेलला नाही, तिथं त्याचा काही संबंध नाही, परंतु तिथल्या पीआयनी, दराडे नावाच्या पीआयनी डायरेक्ट त्याचं नाव मेडिकल याच्यामध्ये टाकून दिलं। एवढे काही गमती जमतीवाले लोक आहेत ना आमच्याकडे। परंतु मग हे गमती जमतीवाले कोण लोक आहेत ज्यांनी सभागृहात या हत्या प्रकरणात आवाज उचवला? हेच पाठीशी आहेत काय? डोक्याने चालतात, प्लॅनिंगने चालतात, हे दुसऱ्यांबद्दल